यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। चलो वीर सागर मुनि महाराज की जय। विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यङ्गुलं पातयन् पद्भ्यां स्वयं दण्डेन पात्यते। रागद्वेषद्वयि दीर्घ नेत्राकर्षणकर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः संसाराब्धौ भ्रमत्यसौ विपद्भवपदावर्ते पदिके वातिवाह्यते। यावत्तावद्भवन्त्यन्याः प्रचुराः विपदपुरः दुरर्जेनासुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जनः कोऽपि ज्वरवानिव सर्पिषाम् विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते। दह्यमानमृगाकीर्णं वनान्तरतरुस्तवन्। काय सांगितलं विपत्तीमध्ये? ओह, कोण ओळखा ना की मी? काय सांगायला 14 नंबरचा श्लोक आहे, त्यात सांगितलं की विपत्तिम आत्मनः मूढः परेषाम इव नेक्षते. जसं उदाहरण दिलं काय, दह्यमान वन आहे, म्हणजे एखाद्या वनाला आग लागली आहे, जळतंय वन, तर त्याच्यामध्ये हरिण आहेत, ते पळत आहेत इकडून तिकडं जळत असताना, आणि त्याच्यामध्ये त्या हरिणांना बघणारा एक मनुष्य आहे जो झाडावर बसला आहे, आणि तो काय विचार करतोय की तो जळाला, ते जळाले, ते झाडं जळाली, ते सगळे पक्षी पशु जळाले, असं तो बघून विचार करतोय. बरोबर आहे का चुकलं? बरोबर आहे, पण हे नाही बघत आहे की त्याच्याबरोबर आता मी पण जळणार आहे. त्यामुळं तो विसरला ते की जसं आपत्ती विपत्ती दुसऱ्यावर आली आहे तशीच माझ्यावर पण येणार आहे, हे संकट बघत नाही. त्यामुळं सावध होत नाही, फक्त त्याला वाटते की ते जळत आहेत, त्यांना दुःख आहे, त्यांना त्रास आहे. त्यासाठी त्यांनी छान घेतलं इथे विस्तार आहे. अपनी भूल माताजींनी माताजींनी हा श्लोक घेतला होता सकाळी पंचास्तिकाच्या. होय का? बरं, काय सांगितलं होतं मग? तुम्ही सांगा, मी ऐकणार आता. काय ऐकलं सांगा की योगिता ताई. हेच सांगितलं जो आता तुम्ही आता सांगितलं. बरं, इथलं वाचते मी, ऐका. कशासाठी दृष्टांत दिलाय? अपनी भूल समझ में न आए इसके लिए हा दृष्टांत है. आपली भूल आपल्याला समजत नाही. कोई वन जल रहा है जिसमें बहुत मृग रहते हैं. उस जलते हुए वन के बीच में कोई पुरुष फंस गया तो वह झट किसी पेड़ के ऊपर चढ़ जाता है, पर चढ़ा हुआ वह पुरुष एक और दृष्टि प्रसार कर देख रहा है कि वह देखो हिरण मर गया, वह देखो खरगोश तड़प कर जल रहा है, चारों ओर जानवरों की विपदा को देख रहा है, पर उस मूढ़ पुरुष के ख्याल में यह नहीं है कि जो दशा इन जानवरों की हो रही है कुछ ही समय बाद यही दशा हमारी होने वाली है. का? कारण वन सगळं जळतंय, तर हळूहळू एक एक करत सगळे झाडं जळायला लागणार आहेत. यह चारों तरफ की लगी हुई आग हमें भी भस्म कर देगी और मेरा भी कुछ पता न रहेगा.
वह पुरुष वृक्ष के ऊपर बैठा हुआ दूसरों की विपदा को तो देख रहा है, पर अपनी विपदा को नहीं नज़र में ला पाता है। उसके तो यह ध्यान में है कि मैं ऐसे ऊंचे वृक्ष पर बैठा हूँ, यह आग नीचे लगी है, मी सेफ आहे, असं त्याचे विचार. म्हणून सांगतायत की हे तर आग खाली वर लागली आहे, नाही खाली लागली आहे आणि मी किती उंच बसलो आहे, त्यामुळं मला काही येऊन ती आग जाळणार नाही आहे. यह अग्नि मेरा क्या बिगाड़ सकती है. उसे यह पता नहीं होता कि जिस प्रकार ये जंगल के जीव मेरे देखते हुए जल रहे हैं, इसी प्रकार थोडी ही देर में मैं भी भस्म हो जाऊंगा. ह्यालाच म्हणायचं विभ्रम. म्हणजे दुसऱ्याची संकट बघून तो विचार करतोय की त्यांनाच संकट आहे, मला नाही आहे, त्यांनाच त्रास होतोय, मला नाही. कोणाला लग्न केल्यावर आईवडिलांनाच त्रास होतोय, मला कुठं त्रास होणार आहे, असंच ना. म्हणून मी पण काय नाही बघा आम्हा ऐकायला लागलेत वरून. म्हणून आपला निर्णय करायचा आहे आपल्याला की दुसरे जळलेत पोळलेत त्यांना त्रास होतोय, तर मला तसला त्रास सहन करायचा नाही. सगळे बघून मी शाणे होत नाहीत. काय म्हणायचं, एक पडले तर पडून बाहेर आले, वाचले तर परत दुसऱ्यांना पडायची प्रयत्न करायला लागले, म्हणजे विभ्रम. बरोबर, ह्यालाच विभ्रम म्हणायचं. का मला त्या संसारातून सुख मिळेल, त्यांना नाही मिळालं मला मिळेल. कसं धनातून नाही मिळालं दागिन्यातून मिळेल, दागिन्यांना नाही मिळालं नवऱ्यातनं मिळेल, नाहीतर घरातल्या सगळ्या इतर जणांकडून मिळेल, कशातनं पाहिजे. सगळं ह्याला म्हणायचं विभ्रम. म्हणून आजच सांगितलं माताजींनी की एकदा लग्न करून फसली, आता दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करणारी मुलगी आहे. तिला अम्मांनी सांगितलं, म्हणले जिच्या आयुष्यामध्ये एकदा अंतराय आलाय ना, तिच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा अंतराय येऊ शकतो, मग कशाला विषयाची परीक्षा करायची. म्हणजे असा विचार की पहिल्यांदा नाही मिळालं दुसऱ्यांदा सुख मिळेल, तर या आशेने जर कोणी पुन्हा त्याच दरीत पडायला जाईल तर तो शहाणा म्हटला जाणार नाही. एकदा ठेच लागली, एकदा आपल्याला संकेत मिळाला, एकदा काहीतरी उदय भोगावे लागले तर त्यातनं शहाणा होऊन सावध झालेला जीवच वाचू शकणार, अन्यथा नाही. म्हणून सतत बघताना हे बघायचं आहे की विपत्ती दुसऱ्याला येते तर ती मला शहाणं बनवण्यासाठी येते. मला जर ती कळाली आज आत्ता त्यांना अशी विपत्ती आली तर मी किती सावध राहायला पाहिजे. जसं मागं सांगितले होते ना की कोणाला तरी हार्ट अटॅक आला काका, तर आपल्याला समजलं की त्यांना अटॅक आला होता, तुम्ही काय काय करता हो, का आला, कसा आला, कधी आला, कुठं आला, कसं काय केलं, मग काय काय करायचं असतं, सगळं इन्फॉर्मेशन घेऊन ठेवणार. कशासाठी, मग हेच सांगताय ना तुम्ही पण, दुसऱ्याची विपत्ती बघून सावध व्हायचं म्हणल्यावर काय करायचं, असं केल्यावर समजून घ्या किंवा हे इंडिकेशन्स आहेत त्याचे. काय तुम्हाला छातीत दुखायला लागणार, उलटी आल्यासारखं होणार, चक्कर येणार, कुठंतरी श्वास दाबलं जाणार, असं काहीतरी होणार, तर समजून घ्या हे अटॅकचे लक्षण आहेत. असं कुठंतरी वाचलं तर ओव्हर कॉशियस होतो जीव, आणि मग त्याच्यामध्ये तीच विपत्ती समजतो. जर नसेल ते रोग तरीसुद्धा रोग झाला आहे असं. मागं सांगितली होती स्टोरी मी, काय झालं होतं, सेठजींनी असं वाचलं होतं बरं का पेपरमध्ये. म्हणजे पेपर सकाळी त्यांच्या हातात पडला आणि त्याच्यामध्ये न्यूज अशी वाचली की हार्ट अटॅकनी अशा मोठ्या माणसाचं मरण झालं. दुसऱ्या पेजवर वाचलं असं या गावात या ठिकाणी मोठं हार्ट हॉस्पिटल ओपन झालं आहे हार्ट ट्रीटमेंटचं. मग ते वाचलं. परत थोड्या वेळाने टी व्ही बघायला बसलं तर न्यूजवर तेच आलं की जर अटॅक आल्यावर तुम्हाला काय काय प्रायमरी एड काय काय असतात, काय करायला पाहिजे. परत ते कोणीतरी असं रस्त्यावरनं चालले होते अनाऊन्समेंट करत की आजकाल हार्ट अटॅकचे पेशंट वाढले, तर तुम्हाला असं झालं काय आत्ता मी सांगितल्यासारखं, जर छातीत दुखायला लागलं, श्वास तुमचा कोंडला गेला, असं वगैरे झालं तर समजून घ्या, लवकर तुम्ही बाजूच्या हॉस्पिटलमध्ये जावा, त्या अटॅकची लक्षणं असतात. सगळं सकाळपासून त्याच्या कानावर तेच चाललं होतं बरं का. आता त्याच्या डोक्यामध्ये विचार काय, अटॅक आल्यावर असं असतंय. आता जेवला खाल्ला आणि
त्याच विचारात बरं का जाऊन बसला दुकानामध्ये. आणि काय झालं, छातीत दुखायला लागलं. आणि रस्त्यावरनं ती मोठी मिरवणूक चालली होती काहीतरी, आणि त्याचं मोठं काय म्हणायचं ते डॉल्बी असतंय आवाज तसलं, ते ऐकल्यावर अजून थोडं अस्वस्थ झालं आणि खरोखर चक्कर यायला लागली, उचमळायला लागलं. असं व्हायला लागल्यावर ते घाबरला आणि त्या दुकानात असणाऱ्या माणसांना बोलवलं आणि म्हणलं, अरे मला अटॅक आलाय, मला लवकर घेऊन चल हॉस्पिटलमध्ये. मग ते माणसं म्हणतायत बरं का, थोडं पाणी प्या, थोडं वाऱ्याला बसा, बरं वाटेल, थोडं बघा, थोडं वेळ. तुला समजत नाही, मी आज सकाळपासून अभ्यास केलो आहे त्याच्यावरच. मला पहिला घेऊन चल कुठं, हॉस्पिटलमध्ये. आणि किती सांगितलं तरी ते म्हणतायत थोडं हे आवाजामुळं पण त्रास होत असेल, थोडं जाऊ दे, थांबा, थोडं पडायचं का, विश्रांती घ्या. नाही, तुम्हाला कळत नाही म्हणला, तुझं काय मला ऐकवू नको, पहिला मला हॉस्पिटलला घेऊन चल. आणि आता ते काय करणार, नोकर बिचारे घातले, गाडीमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. ते स्ट्रेचरवरच बिचारा, चालायला मी तयार नाही. आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरच्या समोर बसला तर डॉक्टरला सांगायला लागलाय, हा काय, मला अटॅक आलाय, मला पटकन ट्रीटमेंट द्या. मग ते डॉक्टर म्हणतात, लेट मी चेक. अरे तू काय गडबड करतोयस, मला बघू देत तर पहिल्यांदा. नाही म्हणलं, मला माहिती आहे सगळं, तुम्ही पहिला मला ऑपरेट करा, मला काय ट्रीट करा लगेच. मग ते डॉक्टर आपलं त्याला सांगायचा प्रयत्न करतायत पण ते काय ऐकायला तयार नाही. मग शेवटी त्यांनी नाडी बघितली, सगळं चेकअप केलं आणि झाल्यावर ते अजून उतावीळच सेठजी. ते म्हणले, सगळ्यात पहिला मला बरं करा, म्हणजे मला काय करायचं, तुम्हाला लवकर ट्रीटमेंट द्या, नाही तर मरेल. आणि असं म्हटल्यावर ते डॉक्टरांनी काय केलं, एकच लावून दिली आणि सांगितलं, म्हणले तुला अटॅक आला नाही आहे, तू जेवण खाण करून जाऊन बसलायस ना, तर ते छातीवर प्रेशर आलं त्याच्यामुळं, आणि म्हणून तुला छातीत दुखायला लागलं आहे, दुसरं काय प्रॉब्लेम नाही आहे. असं सांगितल्यावर ते काय म्हणणार आहे पेशंट, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, हे डॉक्टरला कळत नाही. म्हणजे ओव्हर कॉशियस झाल्यावर असं होत असते. म्हणून म्हणायचंय, चिंतन करत बसायचं नाही आहे. एक माणूस आहे, त्याला किती सांगितलं जर की दुसऱ्याचं संकट बघून सावध हो, तर होणार नाही. आणि असल्या बाबतीमध्ये सावधान आत्म्यासाठी नाही झाला, शरीरासाठी झाला आहे तो जीव. त्यामुळे शरीरालाच वाचवण्याचे सगळे प्रयत्न. म्हणून सांगायला आपण पण हेच करतोय. काय करतोय हो, काय झालं की सगळ्या त्या गोळ्यांची नावं पाठ करून ठेवायची, कुठले घ्यायचे, काय झालं त्रास की मग त्याला काय प्रिस्क्रिप्शन नको, डॉक्टर नको, आपणच आपले डॉक्टर झालेला असतो. म्हणजे तुम्हाला ह्या भवदुःखातनं वाचायसाठी सावध व्हा हे सांगायला लागले. दुसऱ्याचं दुःख बघून, संकट बघून आपल्यावरती येऊ नये, ते आलं तर आपण सावध कसं व्हायला पाहिजे, कसं धर्म करायला पाहिजे, ह्याच्यासाठी शिका म्हणतात. पण आपण सगळं शरीराच्या सुखासाठी, शरीर वाचवण्यासाठी, त्याला नित्य करण्यासाठी सगळे प्रयत्न असतात. म्हणून हे करणं योग्य नाही हे सांगितलं. दह्यमान वन में वृक्ष पर चढ़े हुए जन की भांति यह ज्ञानी पुरुष धन वैभव से अन्य मनुष्यों पर आई हुई विपदा को तो स्मरण कर लेता है. की देखो, तुमच्या आयुष्यातले प्रसंग सांगायला लागले. देखो, उसका माल पकड़ा गया, उसका माल जब्त हो गया, यह मरने वाला है, यह मर गया, किसी पर कुछ विपदा आई, इस तरह औरों की विपदा को तो निरखता रहता है. कुठं टॅक्स रेड पडली, कुठं आग लागली, किती झाले की न्यूज आताच या महिन्यात, मागच्या महिन्यात सगळ्यांचे सगळे न्यूज वाचले, ऐकले. काय झालं, फरक काय, सावधानता काय आली आपल्यामध्ये. म्हणजे ते ऐकून वाचून तरी शाण झालो का, थोडंसं धर्माला लागलो का, थोडंसं वैराग्य झालं का. इस तरह औरों की विपदा को तो निरखता है, परंतु अपने धन वैभव के उपार्जन में जो विपदा सह रहा है उसे विपदा नहीं मालूम करता. तुम्हाला पण धनवैभव जवळ आहे तर विपत्ती आहे, त्याला विपत्ती म्हणून पाहत नाही. कोण, हा मनुष्य. जो शास्त्रात आलाय ना तो मनुष्य, त्याची गोष्ट सांगायला लागले. धन संचय में रंच भी विश्राम नहीं ले पाता है, हो रही है बहुत सी विपदाएं और विडंबनाएं.
काय म्हणाले, त्या धनाच्या चक्करमध्ये एवढं आपल्याला सहन करावं लागलं आयुष्यभर. इथं आल्यावर पण विचार आला का नाही सांगा काका, आता ते बंद झाले बिझनेस, तर काहीतरी करावं सुरू थोडंसं. कसं हां, कुठून तरी थोडं पैसा पाहिजे, काहीतरी डोक्याला व्याप पाहिजे, छोटं काहीतरी घरात बिझनेस सुरू करावा असं विचार आला नाही ना. चांगली गोष्ट आहे. म्हणजे जो तसल्या विचारात अडकणार काय केलं आर्या, आत्ताच प्लॅनिंग सुरू झालं आहे. आपण हे शिक्षण झालं की जॉब करायचं, पैसा कमवायचं, त्याच्या मागं माणसं मरायला लागले तर आपल्याला त्याच्यातच पडायचं आहे. काय गुरुवा, काय करायचं शिकून? पैसे कमवायचे. पैसे म्हणजे काय सुख आहे का? धर्म कमवायचं हे भाव करा तर धन आपोआप येते. हो रही है बहुत सी विपदाएं और विडंबनाएं, पर अपने आप के लिए कुछ विडंबना नहीं दिखती है. मोही जीव को कैसे हटे यह परिग्रह लालच तृष्णा से. असा विचार मोहीला येत नाही. इसे तो यह दोष भी नहीं मालूम होता है कि मैं कुछ अपराध कर रहा हूँ. धन जवळ ठेवताय म्हणजे तुम्ही अपराधी आहे का निरपराध आहे हो? तुमचंच धन बरं का, 2 नंबरचं नाही, दुसऱ्याचं नाही, तुमचंच धन तुम्ही जवळ ठेवताय. अपराधी का निरपराध? एक जण बोलत नाही. अपराधी का? बर, अजून अपराधी का? आपलंच धन, न्यायाने कमवलेलं धन आहे, आपल्या जवळ ठेवलं तर काय दोष आहे? कसला अपराध, कसला दोष? हां, त्याच्यातून मी सुख मानतोय ना, हा सगळ्यात मोठा दोष आहे. तो एक परिग्रह नावाचं पाप आहे. वाटतंय का? किती आहेत खिशात सिद्धम पाप? पाप जवळ घेऊन फिरतोय का नाही? मग त्याला पाप म्हणून बघा. आम्हा तर नेहमी म्हणायचे हातात पैसा आला तर ते नको असं वाटावं. काय काय म्हणले म्हण? नको वाटावं मला सांगायचं, तुम्ही तुला सांगायचं ना. म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला अशी वाटते का घृणा, की ज्याला त्या चक्रवर्तींनी सोडून दिलं त्यांना त्याच्याबद्दल काय वाटलं नाही? किती साठवलं होतं त्यांनी? त्यांच्या तिजोरीमध्ये किती होतं भरत चक्रवर्तीच्या? काय इच्छा नव्हती, त्याच्याकडे लक्ष नव्हतं, फक्त येत होतं ते पुण्याच्या उदयामध्ये, बस त्याचं कार्य चालू होतं. आपण त्याच्यासाठी जगतोय, त्याच्यासाठी सगळं कार्य करतोय, म्हणून सांगतायत ही विपदा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं भरभरून होतं तरी विपत्ती नव्हती, त्याच्या निमित्तात विपत्ती नव्हती. म्हणून ते शीघ्र मोक्षगामी झाले. आपण आलोच म्हणायचं भरत चक्रवर्तींना, तुमच्या मागं आम्ही आहेच. त्यांच्यासारखा पुरुषार्थ आपल्याला ज्ञानातून तरी करता येतो. आत्ता त्यांनी जसं वैराग्य केलं, त्यांनी जसं घरात राहून सुद्धा सगळ्यापासून अलिप्त राहू शकले, तसा आपण सुद्धा प्रयत्न केला तर राहू शकतो. अज्ञानी को स्वकीय अपराध का अपरिचय, म्हणजे कोणाचं सांगतायत? अज्ञानी जीवाला अपराध करतो असं वाटत नाही. ज्ञानी संत जानता है कि मेरा स्वरूप तो शुद्ध ज्ञानानंद है. ज्ञान और आनंद की विशुद्ध वर्तना के अतिरिक्त अन्य जो कुछ प्रवृत्ति होती है, मन से प्रवृत्ति हुई, वचनों से हुई, काय से हुई, तो ये सब प्रवृत्तियाँ अपराध है. म्हणजे तुम्ही शरीराच्या माध्यमातून ज्या प्रवृत्ती करताय त्या सगळ्या अपराध आहे असं वाटतंय का? आपण बोलतोय, ऐकतोय, अपराध करतोय वाटतंय का? का अपराध म्हणतात? समयसामध्ये सांगितलं त्यांनी, सगळ्या ज्या गोष्टी शरीराच्या क्रिया तुम्ही माझी म्हणून करताय ना, त्या सगळ्या अपराध आहेत. म्हणून ज्ञानी जीव तसल्या प्रवृत्तींमध्ये अडकत नाही. अज्ञानी को ये प्रवृत्तियाँ अपराध नहीं मालूम देती, वह तो इन प्रवृत्तियों को करता हुआ अपना गुण समझता है. मी किती चांगलं बोलतो, मी किती हुशार आहे, मी किती लवकर कामं करतो, फास्ट करतो, हे सगळं काय आपल्याला आपल्या शरीराच्या निमित्तात मान आहे. म्हणजे शरीराच्या निमित्तातल्या सगळ्या घटना क्रिया ज्या करतो त्याच्याविषयी आपण अपराधी आहे असं वाटत नाही. म्हणून सांगतायत काय, अज्ञानीची सोच अशी असते
मुझमें ऐसी चतुराई है, ऐसी कला है की मैं अल्प समय में ही धन संचित कर लेता हूँ. असं झालं होतं एका मुलाबद्दल बरं का, की असं त्याचं एज्युकेशन कंप्लीट झालं आणि बिझनेसमध्ये एंट्री केली होती त्यांनी. आणि त्यांनी काय केलं, तो काय म्हणायचं वाडवडील उपार्जित सगळं सेटल्ड बिझनेस होतं आणि त्यांनी एंट्री केली की त्याला पण त्याच्यामध्ये लवकर ग्रीप आली, लवकर समजत गेलं, बिझनेस चांगला झाला असं म्हणा. तर ॲक्च्युली सगळं होतं वडिलांचं केलं, तर किया धरा उनका था. पण याने काय विचार केला, मी किती लवकर सक्सेसफुल झालो. कोण झालं म्हणजे असं त्याच्या ॲटिट्यूडवरून की माझंच सगळं कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये. कोणाचं होतो सिद्धम, कोणाचं आहे सगळं मीच करतोय. हां, वडिलांनी एवढं सगळं करून ठेवलं नाही, त्यांना करायला येत नसतं काय, मीच सगळ्यात चांगला बिझनेस करतो. हां, म्हणजे त्यांचं आहे. तर बघा ना, थोडंसं लय दिवस लागणार नाही, थोडे दिवस थांबा, त्यांना वैराग्य झालं, दीक्षा घेऊन गेले ना, तर आपलं पुण्य किती आहे कळतं आहे. म्हणजे आहे ते सगळं त्यांच्या पुण्याच्यावर आपण जगतोय, पण आपल्याला वाटतंय मी करता. असंच हां, ही पण विपदा आहे, विभ्रम आहे. बरोबर. हां, तू विभ्रमावर चिंतन करायला आहे सगळं. हां, तर मला काय सांगायचं होतं की त्या मुलाने असा विचार केला की मी किती ग्रेट आहे. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात लवकर सक्सेसफुल झालेला तो आहे असं त्याला खूप जास्त गर्व होता. आणि थोड्या दिवसातच फळ मिळत असतं असल्या परिणामांचं. सगळं बिझनेस खाली होत गेला. वडील बिझनेसमधनं आता बाहेर पडले की ह्यांच्यावरच आलं मुलांवर. आणि मग त्या मुलाला काय झालं, हळूहळू लॉस होत गेला, धन हातात राहीना, असं वगैरे सगळे दिवस भोगावे लागले. म्हणजे मला म्हणायचं आहे की न चांगली चालली असताना तुमचं आहे, न वाईट चालली असताना तुमचं आहे. ते धन म्हणा, ते धंदा म्हणा, सगळं अपराध आहे असं वाटावं, करावं लागतंय, हे आपली चूक आहे अशी भावना असावी. असं करतो का विचार दुकानात बसल्यावर, मी हे करतोय अपराध आहे, संस्कार करून घ्यायचे आपल्यावर, हे करतोय मी नाही करायला पाहिजे, मला हे सगळं सोडायला पाहिजे. इतकं आम्हा म्हणायचे फेकल्यासारखं व्हायला पाहिजे घरात गेल्यावर आपल्याला, की हे घर म्हणजे मोहाचं स्थान आहे. आपल्याला इथं राहणं म्हणजे काय म्हणले, कधी घरी जाऊ असं पळत पळत आलेलं असतं का नाही. कसं बारामतीवरनं आणि पुण्यावरनं, का पुण्यावरनं दोघंही हां कुठून. हां, मग असं किती येत असताना घरी सांग, इच्छा, आतुरता, एक सुख, आनंद, किती घरी जायचं आहे, घरी जायचं आहे. का ते घर म्हणजे मोहाचं स्थान वाटतंय का. मग तिथंच जायसाठी धडपडतोय आपण. असं वाटलं का अम्मांकडे कधी जाऊ, कधी जाऊ, काय वाटलं आर्या. म्हणजे असे भाव करा, असे संस्कार करा. आपल्याला मिळाले सानिध्य माताजींचं तर त्यांचे संस्कार आपल्यावर टिकायला पाहिजेत. आत्ता माताजी तेच सांगत बसल्या होत्या एवढ्या वेळ मगाशी. माताजींनी एवढी उत्कृष्ट चर्या पालन केली, एवढी सेवा केली, एवढं निरपेक्ष साधना केली, इतकं सगळ्यांच्या विषयी त्यांना करुणा होती, वात्सल्य होतं. त्याचं फळ त्यांना काय म्हणायचं, असं फार बाबा रोगी होऊन, त्रास होऊन, फार कष्टाने गेले असं नाही झालं. हे जे काय झालं ना ते त्याचं फळ असतं. कशाचं, अशी निरपराध चर्या होती त्यांची. आणि किती निर्मळ ज्ञान होतं, किती त्यांचं सगळ्यांच्या विषयी एक आपुलकी, एक जिव्हाळा, एक धर्म देण्याची इतकी प्रवृत्ती जबरदस्त होती. जे मिळालं, ज्याला मिळालं ना, त्यांनी सगळ्यांनी ती शिजोरी आपल्याजवळ ठेवा. त्याच्याशिवाय म्हणजे असं परत मिळणार नाही आहे आपल्याला बघायला. आपल्या जीवनात ते उतरवायचं तर त्याच्यासाठी सगळं धारणेत ठेवायचं. आपल्यापर्यंत मिळालं आहे, ह्याच्या पुढच्या पिढीला काय मिळणार, काय कळणार आहे, ते गुरु एवढंच. ह्याच्यानंतर अशी चर्या करणारे वीरसागर महाराजांसारखे म्हणजे आपलं भाग्य म्हणून मिळालं आहे आपल्याला. तर त्यांच्यासारखं संस्कार तर स्वतःवर हे करून घ्या. मला सुद्धा अशी निरपराध साधना करायची आहे. काका, मला दीक्षा घ्यायचं आहे आणि त्यांच्यासारखंच मला जीवन जगायचं आहे, त्यांच्यासारखी साधना करायची. पुन्हा आम्हाला एक दृष्टांत सांगितलं आहे बरं का, छान वाटला मला तो.
की कोणाची जर संलेखना साधायची असेल तर त्याला आपण लगेच त्यागीकडं नेतो, गुरूंकडं किंवा असं ज्ञानींकडं नेतो. तर समजा म्हणजे आता मरण येणार आहे त्या जीवाला, रोगी आहे समजा आणि त्याला काहीतरी झालं, त्रास होतोय आणि तो थोडक्यात लवकर मरणार आहे असा जीव आहे आणि तुम्ही त्याला समजा सानिध्यात आणलं, गुरूंना त्यांच्याजवळ नेलं किंवा त्याला गुरुजवळ आणलं, तर गुरूंनी त्याला संबोधन केलं, त्याचं सगळं उद्धार होण्यासाठी म्हणून, त्याला साधण्यासाठी म्हणून मार्गदर्शन केलं. तर त्या जीवाला भय कसलं, स्वतःचं त्याला मरणाचं भय आहे, स्वतः तो मरायला टेकलाय आणि गुरूंची वचन जे काही सांगितले गेले, आत्ता त्याला त्या कंडिशनमध्ये पूर्वी काहीच धर्म माहीत नाही आहे आणि अशा कंडिशनमध्ये त्याला सगळं ऐकायला मिळालं. सांगा परिणाम कसे आहेत, कसे होणार? बोल की. म्हणजे आयुष्यभर माहीत नाही आहे, तुम्ही मरणाच्या वेळी समोर आणला ना, अजून भय वाटतं, मला कुठं आणलं इथं, मला लवकर घरी घेऊन चला, असे भाव होतात. म्हणजे अपराध, पूर्ण आयुष्यभर अपराध केलाय, शेवटच्या समयाला सगळ्या अपराधांना धुण्यासाठी सानिध्य मिळालं तर तिथं पण भाव काय होत आहेत, मला परत अपराधामध्ये घेऊन चला. म्हणून हे संस्कार लवकर सुटले जात नाहीत. असे एवढे ते किती कॅपेबल असू देत समोर गुरु, पण तरीसुद्धा पात्र असं नसेल तर किती तो उपदेश कार्यकारी ठरणार. तर त्यासाठी एक घटना सांगितली बरं का, की महाबल राजा होता. कोण? महाबल राजा म्हणजे आदिनाथांचा पूर्वभव, पूर्व कुठल्या तरी भवात आदिनाथ महाराज भगवान महाबल राजा होते आणि त्यांचे 4 मंत्री होते. तर त्यातले 3 मंत्री मिथ्यादृष्टी होते आणि 1 मंत्री होता तो सम्यक दृष्टी होता, त्याचं नाव होतं स्वयंभू. तर तो मंत्री जिनधर्मी होता, सम्यक दृष्टी, ज्ञानी होता आणि त्याला सतत अशी राजाची काळजी असायची की त्याला योग्य मार्गावर आणावं, त्याला पण धर्माचा उपदेश मिळावा, त्याचं पण जीवन धर्ममय व्हावं, असे त्याचे भाव असायचे. तुम्हाला चेअरवर बसायचं का? तर त्याचे भाव असे असायचे त्या मंत्र्याचे. आणि एक दिवस तो गेला होता मंत्री कैलास पर्वतावर दर्शन करायला, तिथं मुनींचं दर्शन करायला, तिथल्या अकृत्रिम चैत्यालयांचं वगैरे दर्शन करायला गेला होता. तर गेल्यावर काय झालं, तिथं मुनी दिसले म्हणल्यावर वृद्धिधारी होते मुनी, त्यांच्यासमोर तो दर्शन करून विचारायला बसला प्रश्न. म्हणला की मी ज्या राजाची सेवा करतो तो राजा भव्य आहे का अभव्य आहे, तो राजा सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर त्यावेळेस तिथं मुनी म्हणाले की मुनी तिथं वृद्धिधारी होते त्यामुळे त्यांना समजलं की महाबल राजाचा जीव आहे हा आणि भव्य येतो. तर त्यांनी सांगितलं की तुझा राजा आत्ता मिथ्या दृष्टी आहे पण भव्य असून भावी तीर्थंकर होणार आहे. असं सांगितल्यावर मंत्री विचारतो की मग काय करावं की त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, त्याला धर्ममार्ग मिळेल, मी काय उपाय करू, मला सांगा तुम्ही, त्याची जागृती यावी त्याला, त्याच्यासाठी मी काय करू. तर मुनींनी सांगितलं की आता तू इथून तिथंपर्यंत जाईपर्यंत, राजाकडं जाईपर्यंत राजाला 3 स्वप्न पडणार आहेत. तर त्या स्वप्नामध्ये तू असणार आहेस असं सांगितलं. स्वप्न काय पडणार आहेत हे पण कळालं त्यांना. आणि मग त्या स्वप्नांचं फळ तू सांग जाऊन. मग ते काय स्वप्न आहेत आणि त्यांची काय फळ आहेत हे सगळं मुनी सांगणार होते. तर त्यात सांगितलं की तू त्यांना जाऊन त्यांनी विचारायच्या आधी तू सांग उत्तरं त्याची, आणि बघ याच्या निमित्तामध्ये त्यांना धर्माची महिमा कळेल आणि ते वळतील इकडं असं. मग त्यांनी विचारलं काय स्वप्न पडणार होती. तर मुनींनी सांगितलं की 3 मंत्र्यांनी राजाला खड्ड्यात पाडलं हे पहिलं स्वप्न असं दिसणार आहे त्याला स्वप्नामध्ये. दुसरं स्वप्न तू स्वयंभू त्याला बाहेर काढलास राजाला. आणि तिसरं स्वप्न म्हणले की एक दिवा एकदम मोठा झाला आणि विझला.
हे 3 स्वप्न त्याला पडणार आहेत. तर तो तुझी वाटच बघत असणार आहे. हे सगळे स्वप्न तुला विचारण्यासाठी किंवा मला हे पडले हे सांगण्यासाठी राजा तू जाईपर्यंत तुझी वाटच बघत असणार आहे. तू जा आणि त्याला त्याचं फळ सांग, त्यांनी विचारायच्या आधी सांग असं सांगितलं. मग ठीक आहे म्हटला मंत्री, आणि ह्याच्याद्वारेच त्याला विश्वास बसेल आणि तो धर्मपुरुषार्थामध्ये कार्यरत होईल, त्याला सम्यक दर्शन प्राप्त होईल असं मुनींनी सांगितलं. तर खरोखरच तो मंत्री अजून राजाकडे येईपर्यंत राजा आतुरतेने त्याची वाट बघत होता. का? कारण स्वप्नात त्यांनी बाहेर काढलं होतं ना, म्हटल्यावर आता कुठं गेला, अजून कुठं आला नाही, का बरं, ह्याच्यासाठी वाट बघत होता. त्याचा बहुमान आला होता की यांनी आपल्याला खड्ड्यातनं बाहेर काढलं, स्वप्नात बरं का. तर ह्याच्या आधी पण अनेक वेळा सांगितलं होतं स्वयंभू मंत्रींनी की त्या 3 मंत्रींच्या तुम्ही नादी लागू नका, ते तुम्हाला दुःखात पाडणारे आहेत, ते तुम्हाला मिथ्यादृष्टी बनवणारे आहेत, ते काय योग्य नाही आहेत, तुम्हाला मोही बनवतील. पण राजाला ते ऐकू वाटत नव्हतं, कारण राजा स्वतः मिथ्यात्वी होता. मग आता सांगितलं, तो स्वयंभू मुनींकडून आल्यावर राजाच्या समोर उभारला आणि राजा काही बोलायच्या आधीच त्यांनी सगळी स्वप्न सांगितली, स्वप्नांची फळं सांगितली. आणि ते सांगितल्यावर राजा म्हणाला, तुला हे सर्व कसं कळालं? मला स्वप्न पडलेली तुला कशी कळाली? कळतात का अशी? काय स्वप्न पडतात? तर मंत्री म्हणाले, मला हे सर्व मुनींनी सांगितले आहे. आता किती बहुमान सांगा त्या मुनींबद्दल, की कोण कुठले मुनी कुठं आहेत, मला इथं स्वप्न पडले, त्यांना ते स्वप्न कळालं, स्वप्नाचं फळ कळालं आणि ते मंत्र्यांनी येऊन मला सांगितलं. म्हणजे त्यांच्याबद्दल एक किती बहुमान आला. खरोखर आता तो बहुमान ट्रान्सफर झाला ना ह्याच्याकडं, स्वयंभूकडं, कारण त्यांनी कन्व्हेअर होता त्याचा, म्हणून. मग मुनींनी सर्व सांगितले हे ऐकल्यावर, खरोखर तूच माझे कल्याण करणार आहेस, स्वप्नात तूच मला खड्ड्यातून बाहेर काढले, म्हणजे तूच माझा उद्धारक आहेस. मला तुझ्याकडून आता तत्व ऐकायचं आहे, मला धर्म शिकायचा आहे, मला जिज्ञासा आहे, तू मला शिकव असं म्हटल्यावर 3रं स्वप्न सांगितलं त्यांनी आणि विचारलं की ह्याचं फळ काय आहे. काय स्वप्न होतं? दिवा मोठा झाला आणि विझला. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं मंत्र्यांनी की याचा अर्थ तुमचं आयुष्य फक्त 21 दिवसाचं राहिलेलं आहे. हे मुनींनी जाणलं होतं आणि मुनींनी सांगितलं की तुम्ही आता 21 दिवसात मरणार आहे. आता हे ऐकल्यावर राजा काय रिॲक्ट करणार सांगा? जेव्हा कळालं की तुमचं आयुष्य एवढंच राहिलं आणि तुम्ही मरणार आहे, काय असणार राजाची रिॲक्शन? धर्म समजला होता ना आत्ता, त्या धर्मीबद्दल, त्या मुनींबद्दल एक बहुमान आला होता, तर स्थिर झाला उलट. आणि आता त्याला त्याचं भय वाटत नव्हतं, उलट तो सावध झाला. त्याला राजाला मरणाचं भय वाटलं नाही, मंत्र्याचा राग आला नाही, शरीराचा मोह झाला नाही किंवा मुनींविषयी अविश्वास झाला नाही. त्यामुळं त्याला आता हे भासू लागलं की मी एवढे दिवस शरीराबरोबर राहणार आहे अजून, तर ही कुसंगती आहे, असे भाव होऊ लागले. असं वाटतंय का आपल्याला? आपण शरीराच्या सहवासात आहे ह्या, तर कुसंगती काय वाटतं? कुसंगती कशाला म्हणायचं? खराब संगती. म्हणजे असं नाही की ते व्यसनी वगैरे कोणीतरी वाया गेलेले अशांच्या संगतीत राहणं हे कुसंगती नाही म्हणायचं आहे. ही शरीराची संगतीच कुसंगती आहे, आपल्या विभावभावांची संगती कुसंगती आहे, असं वाटू दे ना. प्रत्येक शब्द, एक एक वाक्यसुद्धा आपल्याला चिंतनाला कारण आहे. म्हणून राजाने हा विचार केला की शरीराबरोबर राहणं म्हणजे कुसंगती आहे. आरशात बघताना असं वाटतंय का? कोणाला बघतो आरशात? आत्म्याला. म्हणजे आपण त्या शरीराच्या संगतीत, त्याच्या निमित्तात मी सुखी, मी छान, मी सुंदर हे भाव करतोय, म्हणजे कुसंगतीत जातोय. काय म्हणले योगिताताई? कुसंगतीत आहे का सुसंगतीत आहे? सावधान, काय बोलू नका. दोन्ही बोलला तर दोन्ही पकडणार.
तर राजाला समजलं की 21 दिवस माझं आयुष्य राहिलंय म्हणल्यावर त्यांनी सावध झाला आणि सल्लेखना घेतली आणि त्याचा सगळा वेळ तो धर्मध्यानामध्ये घालवू लागला. पूजन करायचं, स्वाध्याय करायचं, ध्यान करायचं बस, आणि याचकांना यथेच्छ दान द्यायचं. असं करणार का काका? समजलं तुम्हाला? समजा 4 दिवसांनी मरण आहे, काय करणार सांगा 4 दिवसात? कोण सांगायलंय आणि कोण खरं सांगताय आता? मी काय 4 दिवसात मरणार आहे? अभी तो जीना बहुत आहे असं. म्हणजे आपल्याला असं विश्वास नाही वाटत की, असं आम्हाला मनवर विश्वास नाही वाटला. सगळ्यांनी सांगितलं जेव्हा 8 दिवसात असं म्हणल्यावर हे काय सांगताय, खरं सांगताय असं कुठं असते? असा अविश्वास झाला. पण त्यांना समजलेलं, त्यामुळं ते सावध होते. ते कुसंगतीत नव्हते, ते सत्संगतीमध्ये होते, स्वतःच्या संगतीमध्ये होते. त्यामुळं मस्त त्यांनी आपलं कल्याण केले आणि गेले निघून. बसा म्हणले तुम्ही इथंच. तर त्या राजाने काय केलं? यथेच्छ दान दिलं. राज्याचे विकल्प सोडून समाधी साधली. तर हे सगळं कशासाठी सांगितलं? मरण ही विपत्ती आहे असं जर वाटलं तर जीव सावध होतो. पण ते मरण येणारच नाही, मला शरीर टिकवायचं आहे ही भावना असेल तर त्या मरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आणि मरण आहे हे समजलं तर शरीरापासून दूर पळून आत्म्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मरणाची विपत्ती त्याच्यावर आलेली, तो तर सावध झाला. आपल्यावर अशी विपत्ती येणार नाही का मग? विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते. दुसऱ्यावरच तशी विपत्ती आली, माझ्यावर येणार नाही असं पाहतो. तुम्हाला मरण येणार आहे का नाही? मरना तो है अभी 50-100 साल बाद. कधी? म्हणजे आत्ता मरणार आहे ह्या विचाराने जर सावध झाला तर कल्याण करू शकणार, नाही तर नाही. उत्कृष्ट भावाचे फळ असं झालं की माताजींच्या बाबतीमध्ये की सर्व सल्लेखना आधी विधीपूर्वक पार पडली. कशामुळं? उत्कृष्ट परिणामांचं फळ असं असतं. म्हणून सांगितलं की आयुष्यभर आत्ता तुम्हाला वेळ आहे, अजून मरण समोर नाही आहे, तर ही भावना तरी उत्कृष्ट करून घ्या की मी समाधी मरणच साधणार, मी या शरीराच्या संगतीमध्ये नाही राहणार, मला या शरीराचे संस्कार करायचे नाही. मग ही शरीर म्हणजे विपत्ती आहे असं म्हणा बघू एकदा. माझं शरीर विपत्ती आहे म्हण पूर्वा. काय काय मग असं आपल्याला किती वाटते की या शरीराच्या संगतीत नाही राहायचं? नाही नाही नाही. काय म्हणले योगिता ताई? सिद्धम कोणाचं शरीर? त्या डॉक्टरचं शरीर विपत्ती आहे, तो मला सारखा औषध खाऊ घालतो. कोणाचं? हे शरीर आपलं विपत्ती आहे असं स्वीकार होते परिणामातून. तर आता प्रत्येक समयामध्ये आपण त्या शरीरापासून दूर राहणार, आत्म्याच्या सहवासात राहणार. तर ज्याचे उत्कृष्ट भाव असतात त्याचे विधीपूर्वक शांततेने सल्लेखनामरण साधले जाते. रोग म्हणजे सूचना असते, सावध व्हायला हवे त्यातून. कोणी जर व्रत नियम संयम आदी घेतलं तर अशा परिस्थितीमध्ये घाबरवणारे लय जण असतात बरं का. काय करतोय असलं व्रत बीत घेत असतात का? काय शाळाच का काय? वेड आहेस असं विचारणार. कळतंय का तुला काय भविष्यात एकटा राहू शकतोस काय? काय म्हणले? काय म्हणले सिद्धम? ब्रह्मचर्य कुठं घेत असत आता? ते कधी घेत होते, पूर्वीच्या काळात घेत होते, आता थोडी घेत होते. आता काय तसलं काळ आहे का वेळ आहे? तसलं काय करायचं असतं? कोण बघणार आहे तुमच्याकडं? एकटं राहणार तुम्ही, घरामध्ये कोण आहे का मागं? म्हणजे भय दाखवणारे असं आम्हाला पण लय जणांनी भय दाखवलं. एकटं जगता येत नसतं, स्त्री म्हणजे अबला असती, कोणतरी पाहिजे सोबत. आम्ही विचार केला, आम्हा कशा घेतल्या? आम्ही तर ब्रह्मचर्य घेणार होतो, आम्हाने तर दीक्षा घेतली होती. कसं म्हणजे दीक्षा घेतल्यावर माणूस जगू शकतोय, त्याच्या बळावर जगू शकतोय. त्याचं पुण्य असेल तर काय तिथं किती जण आहेत? त्या घरातल्यापेक्षा जास्त जण भेटले त्यांना काळजी करणारे.
आणि आम्हाला घरात 1% मी मिळणार नाही आहे, माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही घरात राहिलात तर. आर्या काय म्हणले, म्हणून घराच्या मोहाने आपण धर्मापासून दूर राहिलो तर तो सगळ्यात मोठा अपराध आहे. म्हणून मरण तर सगळ्याला येणार आहे, मग ती मरण ही विपत्ती आहे जाणून त्यापासून सावध होण्यासाठी, त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून आत्ता करा प्रयत्न, मरणाच्या समोर नको. त्यासाठी माताजींनी छान सांगितलं आहे. उद्या बघू. ओम सांग द्या, मी शिकवते. सांग. मी तर सांगतेस की, सांगती पण मी आणि करती पण मी. तू एकदा सांग आणि एकदा कर. जाणाम हा मी शरीर रहित, मरण रहित, भय रहित शुद्धात्मा आहे. ज्ञानाने आत्म्याला पहा. मी शरीरापासून भिन्न ज्ञानमय आहे, जीव आहे. भावभासना करा, मी जीव आहे. अजर आहे, अमर आहे. या जगात माझे कोणीही नव्हते, नाही, नसणारच. मी एकटाच आहे. मी निरपराध स्वरूप आहे. मी सुख स्वरूप आहे. अनुभवा. निर्विकल्प स्वरूपोऽहम्, अस्पर्शी ज्ञाता स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्. विसर.